श्री स्वामी समर्थ माऊली. आपण आज बघणार आहे राजूरचा गणपती. राजूरच्या गणपतीची मान्यता अशी आहे की हे मंदिर पुरातन काळातलं आहे. श्री राजूर गणपतीतील गणपती स्वतः प्रकट झालेले आहे. ह्या गणपतीची ठराविक तारीख माहिती नाही. इथे फक्त माहिती आहे की राजूर या गणपतीचा प्रकट झालेला दिवस कोणालाच माहीत नाही अशी मान्यता आहे. या मंदिराचा उल्लेख प्राचीन ग्रंथ लीळाचरित्र येथे आढळतो. पेशव्याच्या काळात सुमारे 1722ला या मंदिराचे काम केले. मूर्ती आणि स्थान प्राचीन शेकडो वर्षापूर्वीचे आहे, पण मंदिराचे पूर्ण काम हे 18व्या शतकात पेशव्यांनी केले, म्हणजे बाजीराव पेशव्याच्या काळात. बाजीराव पेशव्याच्या काळात इथे मूर्तीचे काम यांनी केले. आणि अशी मान्यता इथं आहे की म्हणजे एक कथा याच्यावरती मंदिरावरती पुरातन काळात नाही का सांगितलेलं आहे की कथेनुसार, समजा एक कथा आहे. एकदा वामन अवतारात भगवान विष्णू यांनी राजा बळी याला पाताळ लोकात पाठवले. राजा बळी खूप मोठा भक्त होता. पाताळात गेल्यानंतर त्याला पृथ्वीवरील देवतांची पूजा करता येत नव्हती, म्हणून त्याने भगवान गणेशची कठोर तपश्चर्या केली. त्या काळात पुरातन काळात बळीच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपतीने त्याला दर्शन दिले आणि बळीने गणपतीला विनंती केली की तू काहीतरी वर माग, तुला काय पाहिजे. गणपती तुम्ही पृथ्वीवर अशा ठिकाणी राहा जिथे सर्व भक्तांना तुमचं दर्शन घेता येईल, असं बळी गणपती बाप्पाला म्हणला. काय म्हणला तो? श्री गणपती बाप्पा, तुम्ही पृथ्वीवर अशा ठिकाणी या तिथे सर्व भक्तांना दर्शन घेता येईल. बळी हा गणपतीचा खूप मोठा भक्त होता. गणपतीने त्याची इच्छा मान्य केली आणि राजूर येथे स्वयंभू प्रकट झाले. त्यामुळे अशी मान्यता आहे की राजूर येथे स्वयंभू प्रकट झालेले गणपती, अशी माहिती दिली. पुढं गणपतीचे मुख्य पीठाचे नाव सांगतो तुम्हाला. मयुरेश्वर मंदिर मोरेगाव हे स्वानंद पीठ आहे. चिंतामणी मंदिर थेऊर हे चिंतामणी पीठ आहे. आणि तिसरं पीठ आपलं आहे राजूरचं श्री गणेश टेम्पल मंदिर. हे 3 पीठ आहे मुख्य पीठ गणपतीचे. मंदिराचा इतिहास सांगतो मला. मंदिर खूप जुने आहे, शेकडो वर्षापूर्वी, आणि याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आढळतो. नंतर बाजीराव पेशव्याच्या काळात सुद्धा आढळतो. मला म्हणजे याचा अर्थ म्हणजे बाजीराव पेशव्याच्या काळात यांनी मंदिराचं वगैरे काम केलं समजा. पुढं मंदिराचे वैशिष्ट्य सांगतो मला काय काय आहे. मंदिर डोंगरावर आहे, ते जाण्यासाठी खूप पायऱ्या आहे मोठ्या. तिथे मला वाटतं तिथली जी घंटा लावली मोठी ती पेशव्याच्या काळातली. आणि मुख्य उत्सव गणपतीचे गणेश चतुर्थी, माघ शुद्ध चतुर्थी, संकट चतुर्थी हे आहे. खूप छान म्हणजे जुनी काळातली माहिती आहे. आणि 18व्या शतकात हे पेशव्याने मंदिर बांधलं होतं मला वाटतं. आणि भगवान विष्णूने बळीला पाताळ लोकात पाठवलं होतं. तिथं त्याने बळीने खूप तपश्चर्या केली गणपतीची. तेव्हा त्यांनी म्हणला बाबा तो की बाबा तुम्ही पृथ्वीवरती या सामान्य लोकांच्या दर्शनासाठी. मग हे गणपती पृथ्वीवरती राजूर येथे प्रकट झाले. गणपती बाप्पांची इच्छा पूर्ण केली. पुढे तुम्हाला तुम्ही पूर्ण मंदिर बघितलंच ना. आता मंदिर खूप छान बांधलं. आता हे 2-3 एवढं जे मंदिराचं काम झालं आहे आता हे अशात झालेलं आहे. हे 3-4 वर्षात झालेलं आहे. पहिल्याने मंदिराचं काम झालं नव्हतं. पेशव्याच्या काळात मंदिर खूप म्हणजे पडलेलं होतं. एवढं साधं कच्चं काम होतं. इथं पुरं मार्केट तुम्हाला फिरण्यासाठी. तुम्हाला काही पेढेवर घेणं असन, काही घेणं असन तर इथं तुम्हाला सगळं आहे. आणि मंदिरात तुम्ही वरती मंदिर पाहिलं असन, विठ्ठल रुक्माईचे मंदिर, अन्नपूर्णा मंदिर, ते वरती मंदिर आहे.
या मंदिराचा उल्लेख लीळाचरित्र येथे आढळतो. खूप जुना ग्रंथ आहे हा. पेशव्याच्या काळात म्हणजे 1722 साली हा मंदिराचं काम केलं ते 18व्या शतकात. म्हणजे मंदिर खूप प्राचीन आहे, म्हणजे शिवाजी महाराजच्या काळाचं मंदिर आहे. तुम्हाला पूर्ण माहिती भेटल्याच ना आता. आणि इथं पूर्ण तुम्हाला खरेदी वगैरे करू शकता. तुम्हाला किचन वगैरे, प्रसाद वगैरे इथं बाहेर भेटून तुम्हाला नारळ वगैरे फोडण्यासाठी. पुढं पार्किंग गाडी लावायला. मंदिर तुम्ही पूर्ण बघितलं का? महादेवाचे मंदिर, अन्नपूर्णा मंदिर, विठ्ठल रुक्माईचे मंदिर, वरती मंदिर होत बघा. तुम्हाला माहितीवर देण्याच्यामध्ये तुम्हाला ते मंदिराचं नाव लक्षात राहणे सांगाच लक्षात नाही तुम्हाला मी. तुम्हाला मंदिर कसं वाटलं? आणि तुम्हाला इथं येण्यासाठी रस्ता माहिती आहे कुठे? संभाजीनगरपासून 90 किलोमीटरवर अंतरावरती आहे. जालन्यापासून समथिंग 40 किलोमीटर अंतरावरती हे राजूर गणपती आहे. आणि राजूर गणपती जालन्यामध्ये येतं, जालना तालुका जिल्ह्यामध्ये. इथून पुढं तुम्हाला पुढं पार्किंगवर याच्यानंतर हे जेव्हा तुम्ही बाहेर असाल, ही आपली धन्नो गाडी 0492 आपाची RTR 160. आपण या गाडीवरती लांब लांब फिरतो. अक्कलकोट, पंढरपूर, हैदराबाद, बँगलोर, ऑल महाराष्ट्र आपण या गाडीवरती फिरलेलो आहे. हे आपले मित्रमंडळी सगळे. आपण सगळ्याच इथं फिरायला आलतो. दर्शन होतं, आज चतुर्थी होती. आज चला म्हणलं आज दर्शन करायला जाऊ. तुम्हाला सगळी माहिती आपली पुरी गँग. थँक्यू. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला माहिती कशी वाटली, 100% मला कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ माऊली. आणि सगळ्यांना चतुर्थीच्या शुभेच्छा. आणि सगळ्यांनी व्यवस्थित माहिती आहे का, खोटी माहिती पसरू नका मंदिराविषयी. श्री स्वामी समर्थ माऊली.